प्रेक्षक हो नमस्कार आणि तुम्ही पाहताय TV10 वादळ वार्ताचं हे आत्ताचं विशेष अपडेट विशेष लाईव्ह। बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे। इथं शिक्षणाचे धडे हे ऊसाच्या पाचटात शिकवले जातात। मात्र एकीकडे प्रशासन सांगते मुलींना शिकवा, पण एकीकडे जर पाहायला गेलं तर त्यांची जी शाळा आहे ती जवळपास 1960च्या या ठिकाणी बांधलेली आहे। त्या शाळेत करंट उतरतोय पालकांचं म्हणणं आहे। म्हणजे अनेक समस्या त्या शाळेला घेऊन आहेत। एक संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रात हादरवणारी मुलांना हादरवणारी घटना कोणती घडली तर धारूर तालुक्यात असणाऱ्या घागरवाडा या ठिकाणी एक अत्यंत धोकादायक जी इमारत होती त्या इमारतीची जी रूम होती त्याचं काही छत होतं ते विद्यार्थ्यांवर कोसळलं आणि तिथं जीवितहानी काही झाली नाही, मात्र खूप दुर्घटना या ठिकाणी झाली। त्या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी त्यांचं नुकसान या ठिकाणी झालं। त्यांना शाळेमध्ये येताना भीती वाटते। आता असंच ही जी इमारत तुम्ही पाहताय ही इमारत आहे वडवणी तालुक्यात असणाऱ्या सर्वात मोठी शाळा म्हणजे सर्वात पटसंख्येला जास्त विद्यार्थी कुठे तर याच कोठारबन शाळेमध्ये। आपल्यासोबत विद्यार्थ्यांची आपण स्टोरी अशी देतोय मी की काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचीच तुम्हाला प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करणार आहे। पालक आहेत आणि त्याचबरोबर ज्या शाळेचे शिक्षक यांना धडे शिकवतात त्यांची देखील प्रतिक्रिया देणार आहे। शाळेतच लेकरं पाठवू वाटत नाहीत म्हणजे काय पर्याय नाही साहेब। आता पाठवत तरी कुठं इथून ओढून बी लांब या एक 5-7 किलोमीटरच्या अंतरावर ओढून या। मग आता लेकराला इथून जायला बी सुविधा नाही आणि जवळजवळ ह्या शाळेमध्ये आमचे वडील शिकलेले आहेत ते काय वर्गामध्ये। तर आता आमचं वय 40च्या जवळजवळ आहे। मग ही जवळजवळ निजामाच्या काळातली शाळा असल्यावानी सर। आता निजामाच्या काळातली पुलं पाडून डबल प्रशासनानं बांधले ते। मग शाळा बांधायला प्रशासनाला काय हे द्यायला पाहिजे आणि आमची एवढी शाळा शासनाला माझी कळकळीची विनंती की एवढी शाळा दुरुस्त करून बांधून द्यावी। शाळा ही फार जुनी शाळा आहे आणि सध्या आता याची परिस्थिती भरपूर गंभीर झाली। शाळा भिताडं फुगलेली इथं आणि इथं 210 पट आहे तर ह्या विद्यार्थ्याला बसण्यासाठी जागा बी पुरत नाही। आता इथं जवळच आमच्या शेजारीच घागरवाड्याची शाळा पडली आहे आणि इथली सुद्धा पडणारच आहे। काय पाऊस आता सध्या नाही, पाऊस चालू झाला की भिंतीला करंट उतरतो तर मग इथलं हे प्रशासन समजा ही शाळा पडण्याचीच वाट बघत जर असेल तर त्याला इलाज नाही। शेतकरी कुटुंबातली लेकरं इथं शिकत आहेत आणि कसं आहे जर इथं काही हानी झालीच शाळा पडून तर ह्याला इथलं स्थानिक प्रशासन आणि शासन जबाबदार धरणार गाव हे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोठारबन या शाळेचा मुख्याध्यापक। तर मी ज्यावेळेस या 2 वर्षामध्ये मी इथं जॉईन झालो तर या शाळेची जी अवस्था आहे ती निव्वळ म्हणजे निजामकालीन इमारत आहे असल्यासारखी इमारत आहे। सगळ्या विद्यार्थ्यांच्या जीविताला खेळल्यासारखं वाटतंय आणि ही जी इमारत आहे अशी जीर्ण झालेली आहे। मनानंच तिचे आपोआप असे जिरे निसटतात, विटा पडतात, सगळे पत्रे गळतात आणि पाऊस जर थोडा झाला तर भिंतीमध्ये करंट उतरतो, विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो आणि विंचू साप यासारखे जे काही विध्वंसक प्राणी आहेत किंवा ते आहेत याच्यापासून विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो आणि त्यामुळं या शाळेत बसण्यासारखी अशी अवस्था राहिलेली नाही। तर आम्हाला रोज शाळेत मुलं आणण्यासाठी रोज गावामध्ये फिरावं लागतं तरच लोक पाठवतात आणि लोक आम्हाला असा जवाब विचारतात की नाव विश्वजित भगवान मुंडे आहे। मी इयत्ता 6वी वर्गात शिकतो। आमची शाळा एक खूप जुनी आहे। आमचे आजोबा इथं शिकलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला शाळेतले इतकी शाळेची परिस्थिती गंभीर झालेली की आम्हाला घरचे शाळेतच लावित नाही। तिथं भीती वाटते खूप आम्हाला शाळेत आल्यावर। आता पावसाळा सुरू आहे त्यामुळे भिंतीवर पाणी मुरलं तर भिंतीला हात लावला तर करंट लागतो आणि पत्रे बी खूप गळत आहेत आणि खिडक्या बारीक आहेत त्याच्यामुळे एका शाळेत आल्यावर असं वाटतं की एखाद्या शाळेत नाही तर कोंडवाड्यात आलेलो आहेत। या शाळेमध्ये जवळपास 210च्या पुढे पटसंख्या आहे आणि 2 वर्षामध्ये या ठिकाणी 25च्या पुढे पट वाढलेला आहे आणि पटसंख्या वाढलेली असताना आम्हाला विद्यार्थ्याकडं बघावं की भिंतीकडं बघावं हे सुचत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला वर्गामध्ये शिकवावं लागतंय। नमस्कार, मी संतोष राजेंद्र घुले ह्या शाळेचा अध्यक्ष ह्या नात्याने बोलायला लागलो कारण ह्या गावाने मला अध्यक्षपद दिलेले आहे। पण मला ह्या शाळेमध्ये येण्यासाठी मला अशी भीती वाटते की ह्या शाळा
खूप दिवसाची, मी पण ह्या शाळेमध्ये शिकलेलो आहे की कधी पण शाळा पडन आणि केव्हा काय होईल हे कधी सांगता येत नाही. अशी माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की शाळेचा आमचा प्रश्न एवढा मिटवा. आम्ही BO ऑफिसला आम्ही सगळीकडं आम्ही पत्र दिलेले आहेत आणि नंतर आमचं जर काही ना काही जर झालं तर नंतर पुन्हा आंदोलन करून आणि काय करून हे उपयोग होत नाही. त्यामुळे शासनाला आमचा आधीच इशारा आहे की तुम्ही आमच्या शाळेचा प्रश्न मिटवावा. खरं तर कोठरबन हे जवळपास 80% ऊसतोड मजुराचं गाव आहे आणि आमचा जिल्हासुद्धा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. खरं तर ऊसाच्या फडामध्ये ज्यावेळेस ही लोकं जातात त्यावेळेस त्यांचं पूर्ण लक्ष आपल्या मुलांकडे असतं. ज्यावेळेस मुलांना हे फोन करतात त्यावेळेस त्यांचा एकच शब्द असतो की बाळा तू शाळेत गेलास का आणि जेवण केलंस का. आणि जर त्यांचं लक्ष 24 तास इकडं लागलेलं असते, मुलं शाळेत असतात आणि या शाळेची बिल्डिंग जवळपास 70-80 वर्ष झालं अतिशय जीर्ण झालेली आहे. तुम्ही कार्यालय जर बघितलं असेल तर गेल्या वर्षी आम्ही अध्यक्षाच्या मागं लागून त्या कार्यालयाच्या पत्र्याऐवजी त्या पत्र्यावर आम्ही ताडपत्री टाकली. इतकी जीर्ण झालेली इमारत आणि ह्या इमारतीमध्ये मुलांना बसण्यासाठी कसल्याही प्रकारचा व्यवस्था नाही आहे. आणि म्हणून आमची शासनाला एक विनंती आहे, एकतर आम्हाला या शाळेची बिल्डिंग नवी द्या किंवा एक अशी परवानगी द्या की आम्हाला हे मुलं रस्त्यावर बसवण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही.